नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी STI रोहिता चोंदे पाटील। बघा बऱ्याचशा दिवसापासून आपला आग्रह होता की तलाठी या परीक्षेचा अभ्यास नेमका कसा करायचा, त्याच्यासाठी पुस्तकं कोणते वाचायचे, त्याच्यासाठी सिलेबस काय असतो, वेळेचं नियोजन कसं असलं पाहिजे, त्या दृष्टिकोनातून आपल्याला या व्हिडिओमध्ये या लेक्चरमध्ये सर्व माहिती बघायची आहे। आता इथे नावाला जरी तलाठी असलं मित्रांनो तरी तलाठी समकक्ष जे काही पदं आहेत ज्याला तुम्ही थोडक्यात सरळ सेवा परीक्षा म्हणतात, मग तलाठीसारखे त्यामध्ये ग्रामसेवकसारखं पद असेल, इतर क्लरिकल पदं असतील, इतर आरोग्यसेवक कृषीसेवक वगैरे हे पदं यांनासुद्धा तुम्ही हे वेळापत्रक किंवा यातील बरेचसे संदर्भ त्या ठिकाणी लागू करू शकतात। तर मग तलाठी पदासाठी जर बघितलं तुम्ही तर या ठिकाणी 100 प्रश्न असतात, हे आधी लक्षात घ्या। 100 प्रश्नांमध्ये तुम्हाला 4 विषय या ठिकाणी करायचे आहे। सगळ्यात आधी आपण सिलेबस जो आहे तो व्यवस्थित समजून घेऊया। 4 विषयामध्ये सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला गणित 25 मार्क्स, बुद्धिमत्ता 25 मार्क्स, त्याच्यानंतर मराठी व्याकरण 25 मार्क्स आणि GK जे आहे ते 25 मार्क्स। म्हणजे या ठिकाणी जर तुम्ही बघितलं गणित बुद्धिमत्ता जे आहे हे 25 मार्क्सला आहे आणि इंग्रजी एक विषय आहे जो 25 मार्क्सला तुम्हाला आहे। म्हणजे तुमच्या लक्षात येईल की तुम्हाला मराठी व्याकरण 25 प्रश्न त्या ठिकाणी कव्हर करायचे आहेत, इंग्रजी व्याकरण 25 प्रश्न कव्हर करायचे आहेत, त्यानंतर गणित बुद्धिमत्ता 25 प्रश्न कव्हर करायचे आहे आणि GKचे 25 प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी कव्हर करायचे आहे। मित्रांनो इथे जर बघितलं तुम्ही तर हा सगळा सिलेबस म्हणजे MPSCच्या तुलनेत जर आपण बघायला गेलो तर अत्यंत कमी आहे असं आपल्याला म्हणता येईल। परंतु जे विद्यार्थी फक्त त्या ठिकाणी वर्ग 3ची तयारी करतात त्यांच्यासाठी हा सिलेबस बराचसा मोठा त्यांना वाटू शकतो आणि अभ्यास जर केला तर मात्र हा सिलेबस नक्कीच तुम्ही एका वर्षामध्ये ही पोस्ट आरामात काढू शकतात। मी तर म्हणतो 8-10 महिनेसुद्धा याच्यासाठी सफिशियंट झाले, परंतु समजा काही लोकांचं बॅकग्राऊंड नसेल किंवा मध्ये गॅप पडलेला असेल तर मॅक्झिमम 1 वर्ष या ठिकाणी तुमच्यासाठी मी गृहीत धरतो आहे। मग याची तयारी नेमकी कशी करायची हा महत्त्वाचा मुद्दा। तुमच्यासमोर 4 विषय आहेत। या आता दुसरा मुद्दा तुम्हाला मी या ठिकाणचा पुढचा मुद्दा सांगणार आहे तो म्हणजे आता आपण प्रत्येक विषय वाईज तुम्हाला कोणते घटक आहेत त्याच्यामध्ये ते बघूया। नंतर मग त्याचा अभ्यास कसा करायचा, आपली मेंटॅलिटी कशी असली पाहिजे आणि एका वर्षाच्या आत तुम्ही वर्ग 3चं पद जे की तलाठी आपण बघतो आहोत त्याच्यासोबत इतर कोणतंही पद तुम्ही तलाठीचा जर अभ्यास केला मित्रांनो तर इतर वर्ग 3चं कोणतंही पद त्या ठिकाणी मिळवण्यामध्ये तुम्हाला अडचण येत नाही। मग या ठिकाणी सिलेबस आधी समजून घेऊ आपण। बघा तुम्हाला आधी मी सांगितलं मराठी लँग्वेज ज्याला आपण मराठी भाषा असं म्हणतो आहोत। मराठी भाषेमध्ये काय असतं, तुम्हाला वर्णमाला हा अत्यंत महत्त्वाचा टॉपिक त्या ठिकाणी असतो। वर्णमालेमध्ये मग तुम्हाला वर्णाचा नवीन जो GR आलेला आहे त्याच्यानुसारचे नवीन वर्ण, त्याच्यामध्ये स्वर, व्यंजनं, स्वरादी, संयुक्त व्यंजनं, जोडाक्षरं हे सगळे फरक तुम्हाला तिथे कळाले पाहिजे। त्याच्यानंतर हा जोडाक्षर नावाचा टॉपिक त्याच्या अंतर्गतच आपण बघतो आहोत। पुढे संधी टॉपिक आहे, संधीमध्ये सुद्धा मग स्वरसंधी, व्यंजन संधी, विसर्ग संधी ते व्यवस्थित तुम्हाला करून ठेवावं लागतं। त्याच्यानंतर लिंग, वचन आणि विभक्ती हे जे 3 घटक आहे हे नामाशी संबंधित आहे। म्हणजे मित्रांनो इथे सरळ सांगतो तुम्हाला शब्दांच्या जाती तुम्हाला व्यवस्थित करायच्या आहे। शब्दांच्या जातीमध्ये विकारी शब्दजाती आणि अविकारी शब्दजाती असे 2 प्रकार त्या ठिकाणी असतात। त्याच्यामध्ये मग विकारी शब्दजातीमध्ये नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद हे 4 त्या ठिकाणी शब्दांच्या जाती येत असतात। अविकारीमध्ये जर तुम्ही बघितलं तर शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय, क्रियाविशेषण अव्यय आणि केवळ प्रयोगी अव्यय हे त्या ठिकाणी येत असतात। पुढे आणखी 2 महत्त्वाचे टॉपिक तुम्हाला मराठी व्याकरणामधले व्यवस्थित करून ठेवायचे आहे ते म्हणजे प्रयोग आणि समास। मित्रांनो हे टॉपिक थोडेसे वेगळे आहेत, तुम्हाला याच्या कन्सेप्ट व्यवस्थित करून ठेवावे लागतात, नाहीतर या ठिकाणी प्रयोग आणि समास बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांना थोडंसं किचकट वाटतात, परंतु अत्यंत या ठिकाणी मार्क्स देणारे आणि सोपे विषय आहेत। आपण या दोनही मुद्द्यांवर खूप चांगल्या पद्धतीचे व्हिडिओ बनवलेले आहेत। त्यात विशेष म्हणजे आपण शॉर्ट ट्रिक्स तुम्हाला सांगितलेले आहेत, त्या तुम्ही आपल्या प्लेलिस्टला जाऊन बघू शकतात। पुढे शब्दसिद्धी हा एक महत्त्वाचा टॉपिक आहे मित्रांनो, ते शब्दसिद्धी ओके। वाक्यरचना, आता शब्दसिद्धी म्हणजे काय, शब्दाचा उगम कसा झाला, त्यामध्ये मग तत्सम शब्द, तद्भव शब्द, देशी शब्द हे शब्द आपण बघतो आहे, काही इतर शब्द बघतो आपण तामिळी, फारसी वगैरे, अरबी शब्द, ते सगळे या शब्दसिद्धीमध्ये येत असतात, ते व्यवस्थित करावं लागेल। वाक्यरचनामध्ये तुम्हाला केवळ प्रयोग वाक्य, मिश्र वाक्य, संयुक्त वाक्य हे जे
प्रकार आहेत ते व्यवस्थित करून ठेवावे लागतील. पुढे शब्दांच्या जातीचा जो दुसरा पार्ट तुम्हाला मी सांगितला, ज्याला अविकारी शब्द म्हणतो, त्याच्यामधले हे पॉईंट तुम्हाला दिसत आहेत. पुढचा एक इंटरेस्टिंग घटक तो म्हणजे अलंकार. अलंकारासोबत मित्रांनो तुम्हाला वृत्तसुद्धा करून ठेवायचं आहे, मात्रा करून ठेवायची आहे. या अत्यंत चांगल्या कशातून वाचायचं ते सुद्धा मी तुम्हाला या ठिकाणी याच व्हिडिओमध्ये सांगणार आहे पुढच्या टप्प्यामध्ये. त्यानंतर म्हणी आणि वाक्प्रचार हा एक सोपा घटक परंतु फसवणारा. म्हणजे जेव्हा तुम्ही या ठिकाणी सरळ सेवेची तयारी करत असतात तेव्हा बऱ्याचशा मित्रांना या ठिकाणी वाटतं की हे खूप सोपं आहे, परंतु तुम्ही जेव्हा परीक्षेला जातात मित्रांनो तेव्हा तुमच्यासमोर 4 ऑप्शन्स असतात आणि ते ऑप्शन असे असतात की तुम्हाला 4ही बरोबर वाटायला लागतात आणि मग तुम्हाला कळतं अरे ही म्हण मला वाटली होती सोपी आहे पण सगळेच ऑप्शन तर सारखे वाटतायत, मग बरोबर कोणतं? मित्रांनो हा फसवणारा टॉपिक आहे. इथे तुम्हाला वाचन असावं लागतं, बस वाचन वाचन वाचन, रिव्हिजन. ओके. त्यानंतर शब्दसंग्रह तुमच्याकडे असला पाहिजे ज्यामध्ये समानार्थी शब्द आहेत, विरुद्धार्थी शब्द आहे, समूहदर्शक शब्द आहे. ओके. याच्यात मुख्यतः समानार्थी शब्दाचं व्याप मोठा आहे मित्रांनो. समानार्थी शब्दामध्ये खूप काही वेगवेगळ्या पद्धतीने प्रश्न इथे विचारले जाऊ शकतात, ते तुम्हाला व्यवस्थित करावं लागेल. पुढे शब्दसंग्रह आहे तोही चांगला करावा लागेल. मित्रांनो यामध्ये शब्दसंग्रह फार महत्त्वाचा भाग आहे. शब्दसंग्रहाकडे बऱ्याच वेळेस दुर्लक्ष होतं, परंतु ते त्या ठिकाणी होऊन चालणार नाही आहे. तुम्हाला प्रत्येक घटक व्यवस्थित करून ठेवावा लागेल. आता या ठिकाणचा प्रश्न येतो की मराठी व्याकरण जे आहे त्याच्यासाठी कशातून अभ्यास करावा. ओके. तर या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला मी सांगतो, तुम्हाला सरळ सेवेची कोणती एक्झाम असेल त्यात विशेषतः तलाठी, तुम्हाला एकच पुस्तक, बेस्ट पुस्तक मोरा वाळंबे, बेस्ट पुस्तक आहे. ओके. मोरा वाळंबे यांचं पुस्तक. ते तुमच्याकडे नसेल तर दुसरं पुस्तक तुम्ही वाचू शकतात, बाळासाहेब शिंदे सर यांचं पुस्तक. 2 पुस्तकं आहेत. मोरा वाळंबे पुस्तकामध्ये शब्दसंग्रह थोडासा कमी आहे, त्याच्या सोबत वेगळं पुस्तक आता येतं आहे नवीन याच्यामध्ये आवृत्तीमध्ये, ते शब्दसंग्रहाचं पुस्तकही तुम्हाला व्यवस्थित करायचं आहे. दोन्हीपैकी एकच पुस्तक व्यवस्थित करा, त्याच्या रिव्हिजन्स जास्तीत जास्त करा मित्रांनो. रिव्हिजन्स असे की ते पुस्तक तुमच्या समोर तोंडपाठ झालं पाहिजे तुमचं पुस्तक, तर तुमचा त्या ठिकाणी एकही मार्क्स चुकणार नाही. आणि मराठी भाषा हा विषय असा आहे इथे 25 पैकी 25 मार्क्स शक्य आहे, हे मराठीमध्ये शक्य आहे. त्याच्यामुळे तुम्हाला ते टार्गेट ठेवावं लागेल की मला आउट ऑफ मार्क्स मिळवायचे आहे. ओके. पुढचा विषय आपला असतो तो म्हणजे इंग्लिश. हा सगळ्यांसाठी जो कोणी सरळ सेवेची तयारी करतो आहे त्याच्यातला 1% समजा विद्यार्थी वर्ग सोडला तर 99% जणांसाठी अवघड वाटणारा विषय इंग्रजी व्याकरण. आणि या 99%पैकी मधील 90% जे इंग्रजीचा अभ्यासच करत नाही. ओके. ज्यांना इंग्रजीचा अभ्यास करण्याची आधीच भीती वाटते आणि ते म्हणतात की इंग्रजी हा विषय अवघड आहे, असे 90%. आणि आपल्यापैकी बरेच जण त्याच्यामध्ये असतात. त्याच्यामुळे इंग्रजी विषय आधी हातात घ्यायला शिका, तो अभ्यास करायला शिका मित्रांनो. अभ्यास जर तुम्ही करायला लागलात तर हा विषय अत्यंत सोपा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं, सगळ्यात कमी इनपुटमध्ये सगळ्यात जास्त आउटपुट देणारा, सगळ्यात कमी वेळेमध्ये असा हा विषय आहे. आणि हा विषय तुम्हाला करावाच लागेल. तुम्ही जर तलाठीच्या सोबत इतर विविध एक्झाम्स देत असताल विशेषतः राज्यसेवा MPSCच्या एक्झाम्स, तर मग तुम्हाला इंग्रजीशिवाय पर्याय नाही आहे. त्या दृष्टिकोनातून तुम्हाला या ठिकाणी बघावं लागेल. मग याच्यातले जे टॉपिक्स आहेत, आर्टिकल्स, आपण हे सगळे 10वीपर्यंत अभ्यासलेले असतात. ओके. कळालेलं असो अथवा नसो, ते अभ्यासलेले असतात. त्याचे तुम्हाला व्यवस्थित पुन्हा सगळे रूल्स त्याचे समजून घ्यायचे आहे. त्याच्यावरचे सरळ सेवेला तरी जे क्वेश्चन्स असतात त्यांची काठिण्य पातळी पाहिजे तेवढी जास्त नसते. त्यामुळे जर व्यवस्थित अभ्यास केला तर तिथे हे कव्हर होतं. आर्टिकल्स आहे. टेन्स मित्रांनो इथे सगळ्या टॉपिकमधला बेस्ट आणि सगळ्यात IMP टॉपिक कोणता असेल तर टेन्स. टेन्समधले मुख्य 3 प्रकार, त्याचे उपप्रकार जे आहेत 12, ते व्यवस्थित तुम्हाला करून ठेवायचे आहे. टेन्स जर तुम्ही केलं तर तुमचं त्या ठिकाणी खूप चांगलं, म्हणजे इतर टॉपिक्सला तो कव्हर करणारा घटक आहे. त्यानंतर जेंडर, नंबर हे जे आहे पार्ट ऑफ स्पीचचे, त्याच्यामधलं नामाच्या संदर्भात ज्याला आपण नाऊन म्हणतो इंग्रजीमध्ये, त्याचा हा सब टॉपिक आहे. प्रोनाऊन, ॲडजेक्टिव्ह, व्हर्ब्स, हे सगळे जे पार्ट्स ऑफ स्पीच म्हणतो आपण, ते तुम्हाला या ठिकाणी व्यवस्थित करून ठेवायचं आहे. व्हर्ब हा टॉपिक आहे. प्रीपोजिशन हा टॉपिक मित्रांनो खूप जणांना फसवणारा टॉपिक आहे. प्रीपोजिशन तुम्हाला व्यवस्थित करावा लागेल. त्याच्यानंतर कंजंक्शन, पंक्च्युएशन मार्क ज्याला म्हणतो आपण, सिनॉनिम्स, अँटॉनिम्स ज्याला आपण व्होकॅब्युलरी म्हणतो, ती तुम्हाला व्यवस्थित वाचावी लागेल. पुस्तकं कोणती वाचायची ते मी सांगतो आहे.
सिनॉनिम्स, अँटॉनिम्स, त्याच्यानंतर इतर जे काही वोकॅब्युलरी आहे, वन वर्ड सबस्टिट्यूशन असेल किंवा इतर काही वोकॅब्युलरी संदर्भातले मुद्दे, त्याचं तुम्हाला रेग्युलर वाचन करत राहणं गरजेचं आहे. हे पाठांतराचा हा भाग आहे, पण याला असं पाठ करायचं नाही, याचं वाचन करा, पुन्हा पुन्हा वाचत राहा. तुम्हाला त्या ठिकाणी हा टॉपिक जो आहे तो सोपा जाईल. पुढचे महत्त्वाचे टॉपिक मित्रांनो, चेंज द व्हॉइस आणि डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच. हे दोन अत्यंत महत्त्वाचे असे टॉपिक, आणि व्यवस्थित समजून घेतले तर ऑप्शनवरून तुम्हाला या ठिकाणी या दोनही टॉपिकमधले प्रश्न हे तुमचे बरोबर येतात, हे या ठिकाणी फिक्स आहे. पुढे पार्ट ऑफ स्पीच आपण बघितलं. ॲड अ क्वेश्चन टॅग हा एक फिक्स मार्क देणारा विषय. काइंड ऑफ सेंटेन्सेस हा एक तसाच आहे. कंपाऊंड सेंटेन्स असेल, कॉम्प्लेक्स सेंटेन्स असेल, सिम्पल सेंटेन्स असेल, सोपे ओळखण्यासाठी. त्यानंतर इतरही जे काही वाक्य आहेत, अफर्मेटिव्ह, निगेटिव्ह, सगळे वाक्यांचे प्रकार जे आहेत ते याच्यामध्ये येत आहेत. करेक्ट स्पेलिंग. आता हा मुद्दा कसा आहे मित्रांनो, हा तुमचं वाचन आहे. तुम्ही थोडंफार न्यूजपेपर चालतात का, त्याचे हेडलाईन्स वाचतात का, त्यावर हा डिपेंड आहे. कारण की तुम्हाला एरर्स आहेत किंवा स्पेलिंग करेक्शन जे आहे त्या मुद्द्यावर सातत्याने प्रश्न आहेत, आणि तो एक महत्त्वाचा टॉपिक आहे. पुढे इडियम्स अँड फ्रेजेस ज्याला आपण म्हणतो आहेत, हा एक महत्त्वाचा टॉपिक, हा फसवणारा टॉपिक आहे. फ्रेजेस ज्या आहेत वरवर आपल्याला जशा दिसतात तशा त्या नसतात. ते एक तुम्हाला या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. त्या दृष्टिकोनातून त्याचा अभ्यास करायचा आहे. मग मित्रांनो, हे टॉपिक्स कशातून करायचे? इंग्रजी व्याकरण तुम्ही म्हणाल की अत्यंत महत्त्वाचा विषय मी सांगितलेला आहे, आणि हा महत्त्वाचा आहेच. तलाठीचा जो स्कोअर जातो बऱ्याच जणांचा, त्याच्यामध्ये मॅक्झिमम लोकांचा स्कोअर हा फक्त इंग्रजीमुळे गेलेला असतो. बरेच जण इंग्रजीला ऑप्शनला ठेवतात, मग त्यांनासुद्धा त्या ठिकाणी ते निवड मंडळ ऑप्शनला ठेवत असतं. त्याच्यामुळे इंग्रजी विषयाला तुम्ही दुर्लक्ष करू शकत नाही. आता सध्या जर बघितलं तुम्ही तर बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक अत्यंत चांगलं या ठिकाणी आहे. त्याच्यामध्ये उदाहरणंसुद्धा चांगली आहे. दुसरं तुम्ही आणखी पुस्तक वाचू शकता, रेन मार्टिन यांचं पुस्तक आहे. त्याच्यानंतर युनिक अकॅडमीचं MJ शेख यांचं पुस्तक आहे. कोणतंही एक पुस्तक चांगलं घ्या. वोकॅब्युलरी डेली करत राहा. वोकॅब्युलरी तुम्हाला फक्त परीक्षेच्या आधी करतो आहो आशाने जमणार नाही. तुम्हाला कंटिन्यू 1 वर्ष जे सांगितलं आहे, तुम्ही दररोज 5-10 शब्द करावं. एका वर्षामध्ये किती शब्द होतात बघा. डॉन म्हणणार तुम्ही इंग्लिशमधील. आम्ही करतच नाही. पहिला मुद्दा असा आहे, आम्ही याचा अभ्यास करत नाही आणि हा विषय अवघड आहे असं म्हणत राहतो. म्हणजे आपल्याला माहीत असते की आपण त्याचा अभ्यास केलेला नाही आहे, आणि हे तुम्हीसुद्धा मान्य कराल. जे करतात ते त्या ठिकाणी सक्सेस होतात. आता अशा पद्धतीने हा इंग्रजी विषय. पुढचा या ठिकाणचा विषय जर बघितला तो आहे बुद्धिमत्ता. गणित आणि बुद्धिमत्ता एकमेकाशी निगडीत. याच्यामध्ये आकलन आहे, वर्गीकरण आहे, क्रम ओळखणं आहे. मग याच्यामध्ये संख्यामाला, अक्षरमाला त्याच्या संदर्भातले मुद्दे असतात. पुढे तर्कसंगती, अनुमान असतात. याच्यामध्ये वेन आकृत्या ज्या आहेत त्याच्यावरून हे प्रश्न सोडवले जातात. पुढच्या प्रतिमा ज्या आहेत, पाण्यातील प्रतिमा, आरशातील प्रतिमा, हे सोपे मुद्दे. ओके, याचा जर सराव केला तर या ठिकाणी अत्यंत आउट ऑफ मार्क्स देणारा गणित बुद्धिमत्ता हा एक विषय. मित्रांनो, तुम्हाला तलाठी पद जे आहे तिथे मराठी आणि गणित बुद्धिमत्ता हे विषय तुम्हाला खूप चांगले स्कोरिंग विषय आहे. GK सगळ्यात बेभरोशाचा विषय. ओके, आणि इंग्रजी जर अभ्यास केला तर तोही चांगल्यापैकी मार्क्स देतो, परंतु मॅक्झिमम मुलांचा प्रॉब्लेम हा आहे की ते अभ्यास करत नाही इंग्रजीचा. आता पुढे याच्यामध्ये समसंबंध आहे, कूटप्रश्न आहे, समान पद ओळखणे आहे, गटाशी जुळणारे पद आहेत, सांकेतिक भाषा आहे. मित्रांनो, ही सांकेतिक भाषा हा खूप प्रचलित असा मुद्दा याच्यातला आहे. याच्यावर सातत्याने तुम्हाला प्रश्न दिसायला त्या ठिकाणी मिळतात. आता बुद्धिमत्तेसोबत आणखी विषय असतो तो म्हणजे अंकगणित. आता अंकगणित ज्याचं चांगलं त्याला बुद्धिमत्ता त्या ठिकाणी सोपा जातो. त्याच्यामध्ये अंकगणितामध्ये मग संख्या हा एकदम बेसिक टॉपिक आहे. त्याच्यानंतर वयवारी असेल, वर्गमूळ, घनमूळ, हे टॉपिक तुम्हाला व्यवस्थित सोडवायचे असेल तर हे पाठ करावे लागतील. तुम्हाला काही विशिष्ट वर्ग, विशिष्ट घन, ते जर एकदा तुम्ही पाठ करून ठेवले तर या ठिकाणी याचा तुमचा वेग वाढेल, तुमची अचूकता वाढेल. पुढे काळकाम वेग, याच्यावर विविध उदाहरणं आहे. नळाची उदाहरणं असतील, रेल्वेची उदाहरणं असतील, हौद व टाकीची उदाहरणं असतील, ज्याच्यावर पुन्हा पुन्हा प्रश्न आले आहेत. मित्रांनो, याच्यामध्ये तुम्हाला एक सगळ्यात बेसिक मुद्दा सांगतो की जुन्या प्रश्नपत्रिका खूप चांगल्या अभ्यासायच्या आहे, म्हणजे त्या पाठच करून टाकायच्या आहे. जुन्या मागील 5-6 वर्षामधील. मग त्याच्यामध्ये काही जण म्हणतात ते महापोर्टलचं, चला महापोर्टलचं सुद्धा अभ्यासा, इतरही अभ्यासा, काही फरक पडत नाही. महापोर्टल आणि इतर याने खरोखर अभ्यास करणारा विद्यार्थी असेल त्याने कोणताही तिकडे आयोग येऊ किंवा महापोर्टल येऊ किंवा मंडळ येऊ, तुम्हाला फरक पडत नाही. काळकाम वेग, त्याचे सूत्र तेच राहणार आहे, त्याच्यात बदल होणार नाही. पुढे सरळ व्याज आहे, चक्रवाढ व्याज आहे, लसावी मासावीवर खूप मोठे प्रश्न आहेत. थोडेसे फिरून प्रश्न याच्यावर येत आहेत. त्याच्यानंतर अपूर्णांक, सरासरी, शेकडेवारी, हे 3 टॉपिक. शेकडेवारी आणि नफा तोटा. मित्रांनो, हे 2 टॉपिक तुम्हाला व्यवस्थित करायचे आहे.
तुमचा संख्या टॉपिक चांगला असेल तर ही टॉपिक त्या ठिकाणी तुम्हाला व्यवस्थित जमतील. पुढे रेल्वे आहे, क्षेत्रफळ, थोडासा भूमितीचा टॉपिक म्हणू आपण, संख्यामाला, गुणोत्तर आणि प्रमाण. गुणोत्तर प्रमाणसुद्धा इथे एक तुम्हाला चांगले मार्क्स देणारा आणि सातत्याने विचारला जाणारा घटक आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला अंकगणित बुद्धिमत्ता हे 2 विषय व्यवस्थित आणि हक्काचे विषय असं मी यांना म्हणतो. कारण की आम्ही जेव्हा अभ्यास करायचो सरळ सेवेचा, मी जेव्हा ग्रामसेवकची पोस्ट काढली तेव्हासुद्धा हा विषय खूप मला फायदेशीर ठरला. खूप म्हणजे तुम्ही त्याचा अभ्यास केला व्यवस्थित, जर तुम्ही तयारी केली असेल तर त्या ठिकाणी तुमचे मार्क्स चुकत नाही. मग याची तयारी कशातून करायची, याच्यात सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा एक लक्षात घ्या. तुम्ही पुस्तकं कोणते वाचता आहात याच्यापेक्षा तुम्ही दररोज डेली प्रॅक्टिस करता आहात का? कारण याला प्रॅक्टिस फार महत्त्वाची आहे. तुम्ही म्हटले परीक्षा आली आहे 1 महिना आधी, मग आता मी करतो, तसं काम नाही. याला डेली, मग डेली काय तर जुन्या सगळ्या प्रश्नपत्रिका सोडवून टाकणे. दुसरं मार्केटमध्ये महाले सरांचं पुस्तक आहे, वैश्य सरांचं पुस्तक आहे, गणित गुरूंचं पुस्तक आहे, पंढरीनाथ राणेंचं पुस्तक आहे. हे गणितासाठीचे चांगले पुस्तकं. बुद्धिमत्तेमध्ये जर तुम्ही बघितलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला फिरोज पठाण सरांचं अभिनव प्रकाशनाचं चांगलं पुस्तक आहे, अनिल अंकलगी यांचं चांगलं पुस्तक आहे. ही पुस्तकं तुम्ही वाचू शकतात. म्हणजे हे गणित बुद्धिमत्ता वाचायचं नसतंच कधी. त्याचा अभ्यास करताना नेहमी तुमच्या हातामध्ये वही आणि पेन असली पाहिजे. प्रत्येक उदाहरण तुम्ही सोडवलं पाहिजे. प्रत्येक टाईपचे 2-2, 4-4 उदाहरणं तुमची सोडवून झालेली असली पाहिजे. म्हणजे ते वारंवार तुम्हाला सोडवत राहायचे आहे. तेव्हा आणि तेव्हाच तुम्हाला या ठिकाणी अचूकता आणि गती भेटणार आहे. पुढचा एक महत्त्वाचा टॉपिक ज्याचा मार्क्स 25च आहे, परंतु आवाका फार मोठा आहे. मी तर म्हणतो वरील जे 3 विषय तुम्ही बघितले, मराठी आणि इंग्रजी, गणित बुद्धिमत्ता, या तिघांसाठी जेवढी पुस्तकं तुम्ही वाचतात त्याच्यापेक्षा जास्त पुस्तकं तुम्हाला या सामान्य ज्ञानासाठी वाचावे लागतात. मग याच्यामध्ये काय काय आहे, चालू घडामोडी आहे, ज्यात राजकीय, सामाजिक, आर्थिक, खेळ, पुरस्कार आपल्याला माहीत असतात त्या सगळ्याच आहे. इतिहासामध्ये महाराष्ट्रातसुद्धा इतिहास आहे, भारताचाही इतिहास आहे. आधुनिक भारत, आधुनिक महाराष्ट्र याच्यावर सातत्याने प्रश्न आहे. समाजसुधारकांवर प्रश्न आहेत, सामाजिक चळवळीवर प्रश्न आहेत, महत्त्वाचे जे व्यक्ती होऊन गेले आहेत त्यांच्यावर प्रश्न आहेत. म्हणजे इतिहासविषयी तुम्हाला चांगला करायचा आहे. त्याच्यानंतर आहे मित्रांनो भूगोल विषय. भूगोलामध्ये तुम्हाला राजकीय, प्राकृतिक, नैसर्गिक, लोकसंख्या आणि कृषी भूगोल ही व्यवस्थित. याच्यामध्ये मग महाराष्ट्र, भारत आणि जग तिन्ही अँगलवर तुम्हाला प्रश्न आलेले आहेत. आणि हा विषय जो आहे हा नकाशातून करा. मित्रांनो, आपल्या चॅनलवर भूगोलाचे सर्वाधिक व्हिडिओ आहे आणि सगळ्यात जास्त चालता आहे ती व्हिडिओ, व्हायरल होत आहे, त्याच्यामुळे तुम्ही ते बघू शकतात. सगळे आपण नकाशामधून कव्हर केले आहे. त्याच्यानंतर राज्यघटना, पंचायतराज हा एक चांगला सोपा विषय, मार्क्स देणारा विषय आहे. तो तुम्ही व्यवस्थित करा. त्याच्यामध्ये मग घटना निर्मिती कशी झाली, घटना दुरुस्तीची प्रक्रिया काय आहेत, महत्त्वाची कलमं पाठ करून ठेवा. पंचायतराज एक महत्त्वाचा घटक आहे. याच्यामध्ये स्थानिक, शहरी पंचायतराज संस्था, पुढे राज्याचं विधानमंडळ, राष्ट्रपती, राज्यपाल, हे सगळे घटक जे आहेत ते तुम्हाला चांगले करून ठेवायचे आहे. विज्ञानामध्ये मित्रांनो तुम्हाला क्रमिक पुस्तकं चांगली करायची आहे. 8वी, 9वी, 10वी विशेषतः. त्याच्यामधलं जीवशास्त्र, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र तीनही. आणि याच्यामध्ये सुद्धा जीवशास्त्रावर खूप जास्त प्रश्न विचारले जातात, जे तुम्ही वनस्पतीचे वर्गीकरण, प्राण्यांचे वर्गीकरण, आरोग्यशास्त्र या टॉपिक्सवर या ठिकाणी सातत्याने जास्त प्रश्न आहेत. इथे जास्त फोकस करा आणि समजण्यासुद्धा हे जीवशास्त्र इथे जास्त तुम्हाला सोपं जातं. पुढे अर्थशास्त्र आहे. अर्थशास्त्रावर सुद्धा तुम्हाला अर्थसंकल्प, इतर आर्थिक घडामोडी त्याच्यावर प्रश्न येत असतात, ते तुम्हाला व्यवस्थित करून ठेवायचे आहे. आणि आपण जे बघतो व्यक्ती, पुरस्कार, इतर ज्या काही जगातील, भारतातील सगळ्यात आधीच्या, जगातील सगळ्यात आधीच्या सर्वात उंच लांब, ज्याला आपण जनरल नॉलेज म्हणतो, ते सगळं तुम्हाला व्यवस्थित करायचं आहे. मित्रांनो, मग या ठिकाणी ते कशातून करायचं, सामान्य ज्ञान एवढा व्यापक विषय आहे, हा कसा करायचा. मी तर तुम्हाला सगळ्यात बेस्ट स्रोत सांगेल याच्यावरचा, तात्यांचा ठोकळा इथे बेस्ट आहे. कारण त्याच्यातून तुमचं हे सगळं कव्हर होणार आहे. आणि दुसरं तात्यांचा ठोकळा प्लस क्रमिक पुस्तकं. क्रमिक पुस्तकामध्ये बघा विज्ञान 9वी, 10वी, त्याच्यानंतर जे इतिहास आहे ते 5वी ते 12वी, राज्यघटना 9वी ते 12वी, अर्थशास्त्र 11वी, 12वी, हे व्यवस्थित करा. आणि तुम्हाला जर हे पुस्तकं तुमच्याकडे नसतील किंवा वाचायला वेळ नसेल तर आपल्या चॅनलला ह्या सगळ्या विषयांवरचे तात्यांच्या ठोकळ्यासहित सगळे व्हिडिओ टाकलेले आहेत. ते तुम्ही दररोजचे 2-5 व्हिडिओ जर बघत गेले, टोटल प्लेलिस्टमध्ये जाऊन बघत चला एका विषयाची व्हिडिओज, तुमचं ते जर पूर्ण रिव्हिजन झालं मित्रांनो, तुम्हाला तलाठी होण्यापासून किंवा सरळ सेवेची कोणतीही पोस्ट काढण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. तर अशा पद्धतीने तुम्हाला हे 4ही सब्जेक्ट आणि त्यांचं प्लॅनिंग मी सांगितलेलं आहे. आता दुसरा मुद्दा येतो की पर डे नियोजन कसं असलं पाहिजे प्रत्येक दिवसाचं. मित्रांनो, किती तास अभ्यास केला पाहिजे. माझं म्हणणं आहे 10 ते 12 तास कमीत कमी अभ्यास करा. आणि दररोज 4ही सब्जेक्ट तुमचे अभ्यास न झाले पाहिजे. दररोज किमान 2 तास तुमचा गणित बुद्धिमत्तेचा अभ्यास झाला पाहिजे, किमान 2 तास इंग्रजी झाला पाहिजे, किमान 2 तास मराठी व्याकरण झालं पाहिजे आणि किमान 4 तास सामान्य ज्ञान झालं पाहिजे. जर असा अभ्यास केला मित्रांनो, तुम्हाला कोणीही या
पोस्टपासून रोखू शकत नाही, कारण की मी स्वतः हे करून दाखवलेलं आहे. ग्रामसेवकची पोस्ट मी एक 4 ते 5 महिने त्या ठिकाणी चांगला अभ्यास केला होता, माझी पोस्ट निघाली होती. तुम्हाला 1 वर्ष मी देतो आहे. तुम्ही जर चांगली तयारी केली तर नक्कीच या ठिकाणी तुम्हाला सक्सेस मिळालेला असेल. चला मित्रांनो, यामध्ये तुमच्या काही आणखी शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करायला विसरू नका, आणि तुम्ही जर या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा चॅनल. त्याच्यापुढील नोटिफिकेशन बेल दाबून ठेवा, म्हणजे तुम्हाला तलाठी सरळ सेवेबद्दल जेवढे काही व्हिडिओ मी टाकणार आहे याच्यापुढे ते सगळे व्हिडिओज या ठिकाणी भेटत राहतील. तर चला या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.